नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. सॉरी, गेले काही दिवस मला थ्रोट इन्फेक्शनमुळे थोडासा आवाज माझा बसला होता, त्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकली नाही आणि त्यामुळे तो अपलोड नाही करू शकले. सो म्हणून काही दिवस माझा व्हिडिओ आला नाही. तर माझा आवाज आत्ताही तुम्हाला थोडासा खराब वाटत असेल तर प्लीज बेअर करा, कारण की माझा आवाज खरंच खूप खराब झाला आहे गेल्या काही दिवसांमध्ये. सो आज छान सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी. जसं की आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की श्रावण महिन्यापासूनच सगळ्या सणावारांची सुद्धा सुरुवात होते. सो अशा ह्या पवित्र सुंदर श्रावण महिन्यासाठी खास तशाच सुंदर साड्या मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे. नक्कीच तुम्हाला ते आवडतील आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत, सुंदर आहेत, स्वस्त आहेत आणि घेतलेल्या आहेत त्या मी मिशोवरून. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे काय करायचं आहे ते. चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, ते विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मनापासून तो लाईक करा आणि शेअर करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांधणीच्या लेहर या अशा पॅटर्नमध्ये साड्या दाखवणार आहे. खास करून श्रावण महिन्यामध्ये ह्या साड्या तर अतिशय सुंदर दिसतात आणि प्रत्येकीला त्या हव्याशा वाटतात आणि नेसल्यावरती तर एकदम सुंदर लुक येतो. तर आजच्या व्हिडिओमधली सगळ्यात पहिली साडी मी तुमच्याबरोबर शेअर करते. ती आहे ही छान सुंदर अशी रेड कलरची बांधणीतली साडी आहे, ही बांधणी प्रिंटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, ही साडी अतिशय स्वस्तमध्ये मला ही साडी मिशोवरती मिळाली आणि मला रिसीव्ह झाल्यानंतर सुद्धा जशी मी पिक्चरमध्ये बघितलेली तशीच एक्झॅक्टली मला ती रिसीव्ह झालेली आहे आणि खूपच अफोर्डेबल रेंजमध्ये ही साडी आहे, तुम्ही बघू शकता. मेन म्हणजे ना, ह्या साडीवरती पूर्ण असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि तरी सुद्धा ही साडी इतकी स्वस्त मिळाली आहे. सो रेड आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा पदराचा पोर्शन मिळतोय. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पूर्ण ही अशी पिकॉकची डिझाईन मिळते पूर्ण आणि सगळं पूर्ण जो गोल्डन थ्रेड असतो ना, तर त्याच्याने पूर्ण हे सगळं एम्ब्रॉयडरी केलेली आहे गोल्डन थ्रेडने. तर पिकॉकची छान सुंदर डिझाईन आहे पूर्ण ओव्हरऑल पदरावरती. तुम्हाला ही अशी त्या थ्रेडची पूर्ण डिझाईन ह्याच्यावर मिळते अशा प्रकारे पूर्ण पदरावरती. तर अतिशय सुंदर दिसते आणि ग्रीन कलरची इथे तुम्हाला अशी पाइपिंग मिळते. सो ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट मध्ये त्यांनी रेड आणि ग्रीन असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. पदराच्या तिन्ही बाजूंना सेम तुम्हाला तशी ग्रीन पाइपिंग मिळते आणि प्लस तुम्हाला ते थ्रेड एम्ब्रॉयडरी मिळते जी पिकॉक डिझाईन मध्ये केलेली आहे. सो अशा प्रकारे पूर्ण पदरावरती तुम्हाला हे असं वर्क मिळतंय आणि पदर घेतल्यानंतर सुद्धा किती सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता. ट्रायल मध्ये तर तुम्हाला कळेल की साडी खरंच छान दिसते. आणि मेन म्हणजे साडीचा जो कपडा आहे, जे फॅब्रिक आहे ते अतिशय सॉफ्ट आहे आणि तरी सुद्धा त्याच्यावरती इतकं सुंदर त्यांनी एम्ब्रॉयडरी वर्क तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. सो खूप छान दिसते ही साडी. त्याच्यानंतर मग हा तुमचा प्लीटचा पोर्शन स्टार्ट झाला की मग त्याच्या लोअर पोर्शनला तुम्हाला तशीच पूर्ण ही जी पिकॉकची एम्ब्रॉयडरी आहे ना, ती कंटिन्यू होत जाते. ठीक आहे, अशा प्रकारे आहे ही साडी. आणि ह्या साड्या तर तुम्हाला माहिती आहे की ड्रेपिंगला वगैरे कॅरी करायला खूप इझी असतात, कारण फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे याचं. आणि बांधणी तर कधीच आउट ऑफ फॅशन आउट ऑफ ट्रेंड जात नाही. त्या एव्हर ग्रीन असतात. बांधणीच्या ज्या साड्या असतात त्या खूप सुंदर दिसतात त्या. अशा प्रकारे ही साडी तुम्हाला मिळते. आणि मग इकडे आल्याच्या नंतर हा त्याच्या ब्लाउज पीस इथे तुम्हाला मिळतोय ग्रीन कलर मध्ये आणि ब्लाउज पीसला सुद्धा इकडे त्यांनी बॉर्डरला ही अशी पिकॉकची डिझाईन तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे जे तुम्ही स्लीव्हजला वगैरे यूज करू शकता. ब्लाउज पीसचा जो हे जे फॅब्रिक आहे ना, ते मला असं वाटतं की थोडासा विरला जाणारा जो कपडा असतो ना, तर तशा याच्यामध्ये हे ब्लाउज पीस आहे. सो बेटर तुम्ही ह्याच्यावरती कॉन्ट्रास्टमध्ये ग्रीन कलरचं ब्लाउज तर आपल्याकडे असतं, तर ते डेफिनेटली तुम्ही तसं घालू शकता किंवा दुसरा अशा ग्रीन कलरचा कपडा घेऊन हवं तर ती बॉर्डर तुम्ही त्याला स्टिच करून घेऊ शकता. तर ही साडी खरं सांगायचं गेलं तर ज्या रेंजमध्ये आहे ना, त्याच्यामध्ये एकदम वर्थ आहे ही साडी. ज्यांची हाईट जास्त असेल किंवा ज्या हेल्दी असतील बॉडीने वगैरे, तर त्यांना साडीचा लेंथचा इश्यू होऊ शकतो. थोडीशी लेंथला शॉर्ट आहे, म्हणजे जेवढी ॲव्हरेज आहे, म्हणजे ॲव्हरेज लेंथ असते जशी साडीची तशी आहे ही.
आणि विड्थ वगैरे सुद्धा ॲव्हरेज आहे ह्या साडीची. सो त्याच्याप्रमाणे तुम्ही साडी बाय करताना नक्कीच ह्या गोष्टी विचारात घ्या. तर ही साडी अतिशय स्वस्तात सुंदर असं बोलतो ना आपण, तर तशा ह्याला ही अगदी एकदम परफेक्ट उतरते ही साडी. नेक्स्टची साडी मी तुम्हाला दाखवते ती आहे ही छान सुंदर अशी लेहेरिया पॅटर्न मध्ये एकदम मल्टी कलर साडी आहे ही. आणि जसं की श्रावणात मी तुम्हाला सांगितलं की बांधणी लेहरिया ह्या साड्या जास्तीत जास्त नेसल्या जातात आणि खूप सुंदरही दिसतात त्या. लेहरिया प्रिंट मध्ये आहे ही साडी विथ गोटापट्टी बॉर्डर. आणि ही सुद्धा एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये घेतलेली साडी आहे. तर एकदम स्वस्तातल्या ज्या साड्या मी घेतलेल्या आहेत ना त्याच्यापासून मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. साडी तुम्ही बघू शकता, इकडे तुम्हाला अशी गोटापट्टीची इथे बॉर्डर मिळतीये साडीच्या तिन्ही बाजूंना. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि पूर्ण याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे कलर्स दिसतील लेहेरिया पॅटर्न मध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या मल्टी कलर मध्ये ही साडी आहे. अशी एकतरी साडी आपल्या प्रत्येकीकडे असायला पाहिजे, कारण खरंच खूप सुंदर दिसतात ह्या साड्या नेसल्यानंतर. आणि मेन म्हणजे याचं फॅब्रिक सुद्धा एकदम सॉफ्ट जॉर्जेटचं असल्यामुळे ट्रेपिंगला तर काहीच इश्यू होत नाही. सो अशा प्रकारे ह्याचा पदर आहे पूर्ण. ठीक आहे, पूर्ण ओव्हरऑल साडी ही अशीच असणार आहे. लास्ट पर्यंत तुम्हाला ही अशीच मिळणार आहे. फक्त इकडे तुम्हाला ही जी गोटापट्टीची बॉर्डर आहे ती तुम्हाला पदराला आणि साडीच्या लोअर पोर्शनला मिळते. ठीक आहे, तर हा तुमचा असणार आहे पूर्ण प्लीट्सचा पोर्शन. अशा प्रकारे आहे ही साडी. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि मग इकडे तुम्हाला त्यांनी पिंक कलरचा हा ब्लाउज पीस साठी ते फॅब्रिक दिलेला आहे. ब्लाउज पीसचा जो पोर्शन आहे तो तुम्हाला प्लेन मिळतोय आणि फक्त बॉर्डरला ही तुम्हाला सेम तशीच गोटापट्टीची बॉर्डर मिळते जी तुम्ही स्लीव्ह साठी देऊ शकता. सो अशा प्रकारे आहे ह्याचं ब्लाउज पीस. आणि ब्लाउज पीसचा कपडा ठीक आहे, म्हणजे एकदमच खराब असं नाही बोलता येणार. पण माझ्या मते तरी तुम्ही ह्याच्यातले ब्लाउज पीस शिवण्यापेक्षा तुम्ही वेगळा असं तुमच्याकडे पिंक कलरचं असेल तर ते ब्लाऊज तुम्ही ह्याच्याबरोबर डेफिनेटली कॅरी करू शकता. कारण की हे खूप असे एकदम हाय क्वालिटी बोलतो आपण किंवा एकदमच छान प्रीमियम क्वालिटी अशा प्रकारचे ब्लाऊज पीस तर तुम्हाला एवढ्या स्वस्तातल्या साड्यांमध्ये डेफिनेटली नाही मिळत. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलर ह्याच्यावरती डेफिनेटली ब्लाऊज घालू शकता. सो ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन, कारण अशा प्रकारच्या लेहेरिया साडी सुद्धा मल्टी कलर मध्ये आपल्याकडे डेफिनेटली असायला पाहिजे. सो मस्ट बाय. नेक्स्ट दाखवते मी तुम्हाला, ती सुद्धा न्यू कलेक्शन मध्ये आली होती मिशोवरती. बांधणी प्रिंट मध्ये ही साडी आहे. आणि जशी मी आधी तुम्हाला लेहेरिया पॅटर्न मध्ये दाखवली ना, सो तशा मल्टी कलर मध्ये ही बांधणीची साडी आहे. ह्याच्यावरती जी प्रिंट वगैरे दिलेली आहे ना ती अतिशय सुंदर आहे. आणि ह्याच्यावरती पण तुम्हाला गोटापट्टीचं काम मिळतं. सो खूप आणि एकदम म्हणजे ह्याचं जे फॅब्रिक आहे ना साडीचं ते अतिशय सॉफ्ट आहे ना. अशा प्रकारे ना ह्या साडीला तुम्हाला इथे ही बॉर्डर मिळते. इकडे तुम्ही बघू शकता असे सेमी सर्कल मध्ये तुम्हाला इथे गोटापट्टीची बॉर्डर दिलेली आहे. आणि पदराच्या दोन बाजूने हे तुम्हाला इकडे त्यांनी असे टॅसल्स दिलेले आहेत. आणि पदराला इथे त्यांनी पिंक कलरची अशी पाइपिंग लावून त्याला तुम्हाला ही गोटापट्टीची बॉर्डर दिलेली आहे. पदराच्या मध्ये तुम्ही बघाल तर बघा तुम्ही अशा प्रकारे पूर्ण हे तुम्हाला मल्टी कलर मध्ये वेगवेगळ्या प्रकारे अशी वेगवेगळ्या कलर मध्ये ही अशी डिझाईन मिळते. पिकॉकची आहे, एलिफंटची आहे, वेगवेगळी अशी प्रिंट केलेली आहे त्याच्यावरती. सो अतिशय सुंदर दिसते ही साडी सुद्धा. खूप छान दिसेल ही नेसल्यावरती सुद्धा. तुम्हाला जो मेन बेस कलर आहे त्याचा व्हाईट आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हे सगळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स दिलेले आहेत. सो अतिशय सुंदर दिसते त्याच्यामुळे ही साडी अशा प्रकारे असणार आहे. पूर्ण स्टार्ट टू एंड तुम्हाला ही साडी अशीच रिसीव्ह होते सेम अशाच प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे असणार आहे ही साडी. खूपच सुंदर आहे ही साडी. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या साडीमध्ये त्यांनी तसंच कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कलरचं तुम्हाला इथे ब्लाउज पीस साठी वेगळं फॅब्रिक दिलेलं आहे. आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला सेम तशीच त्यांनी ही बॉर्डर दिलेली आहे गोटापट्टीची. ठीक आहे, अशा प्रकारे सिंपल प्लेन कपडा आहे हा. आणि ह्याचा कपडा पण चांगला आहे, म्हणजे एकदम असा विरला वगैरे जाऊ शकतो असं तरी मला वाटत नाही. कपडा चांगला वाटतो ह्या साडीमध्ये जो तुम्हाला मिळतो ब्लाउज पीस साठी. तर ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन. म्हणजे ज्या रेंजमध्ये आहे ना ही साडी त्या रेंजला एकदम वर्थ आहे. आणि जरा वेगळी पॅटर्न आहे ही, तर नक्कीच तुम्ही बांधणी प्रिंटमध्ये ही साडी
ट्राय करू शकता। त्यानंतर मी शेअर करते छान सुंदर अशी हिरव्या रंगाची बांधणी प्रिंट मध्ये ही साडी आहे। बांधणीची साडी आणि तीही हिरव्या रंगामध्ये, तर श्रावण महिन्यासाठी एकदम स्पेशल झाली ही साडी। तर नक्की ही साडी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही घ्या, कारण की ह्या साडीवरती एम्ब्रॉयडरी वर्क इतकं सुंदर दिलेलं आहे ना, हिरवा रंग सुद्धा खूप सुंदर दिसतोय। हे बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला हा पदर मिळतोय। पदरावरती जर तुम्ही बघितलं तर 4 पिसाची पूर्ण इथे तुम्हाला अशी एम्ब्रॉयडरी मिळतीये। त्याच्यावरती छान असं थोडेसे येलो आणि रेड अशा कलर मध्ये त्यांनी इथे कॉम्बिनेशन दिलेलं आहे। आणि इकडे सुद्धा वरती तुम्हाला गोटापट्टीची बॉर्डर मिळतीये। पूर्ण पदराच्या तिन्ही बाजूंना तुम्हाला हे अशाच प्रकारे वर्क मिळणार आहे। प्लस मध्ये मध्ये सुद्धा साडीच्या जर तुम्ही बघितलं तर तशीच तुम्हाला मोर पिसाची पूर्ण इथे डिझाईन मिळते। सगळी एम्ब्रॉयडरी केलेली आहे ही पूर्ण थ्रेडने, ठीक आहे। तर अतिशय सुंदर दिसते ही साडी सुद्धा, एकदम मस्ट बाय आहे ही श्रावण महिन्यासाठी। मी तर तुम्हाला हायली रेकमेंड करेन आणि सांगेन की तुम्ही खरंच ही साडी घ्या, खूप सुंदर क्वालिटी रिसीव्ह होते तुम्हाला। सो पदर तुम्हाला हा असा मिळतोय आणि त्याच्या पुढे हा तुमचा प्लीट्सचा पोर्शन आहे आणि मग त्याच्या खालपासून तुम्हाला इथे ही अशी एम्ब्रॉयडरी जी आहे मोरपिसाची ती तुम्हाला इथे मिळते आणि ती साडीच्या लास्ट पर्यंत मग कंटिन्यू होत जाते, ठीक आहे। अशा प्रकारे असणार आहे ही साडी तुमची, ठीक आहे। साडीची लेंथ वगैरे सुद्धा ह्याची खूप छान आहे। आणि मग इकडे शेवटी तुम्हाला त्यांनी रेड कलरचं कॉन्ट्रास्ट मध्ये इकडे तुम्हाला ब्लाउज पीस साठी कपडा दिलेला आहे आणि ब्लाउज पीसला एकदम शेवटी इकडे तुम्हाला अशा प्रकारे ही बॉर्डर दिलेली आहे त्यांनी, जी तुम्ही स्लीव साठी वगैरे यूज करू शकता। सो अशा प्रकारे असणार आहे हे ब्लाउज पीस। ब्लाउज पीसचा सुद्धा कपडा वगैरे चांगला आहे, म्हणजे एकदमच खूप असा चिप क्वालिटीचा वगैरे बिलकुल नाहीये। तर ग्रीन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आहे, खूप सुंदर आहे। मेन म्हणजे ह्याच्यावरचं एम्ब्रॉयडरी वर्क तर खूप सुंदर दिसतं आणि नेसल्यावरती तर ही साडी खूप छान दिसते। तर श्रावण महिन्यासाठी खास करून ही साडी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नक्की नक्की ही साडी परचेस करा। नेक्स्ट मी जी तुमच्याबरोबर साडी शेअर करते ती आहे ही छान सुंदर अशी बांधणी प्रिंट मधली साडी। आणि खरंच सांगते ही साडी एकदम लाजवाब साडी आहे ही, मला ही साडी अतिशय आवडली आहे। एकदम फेस्टिवल अप्रोप्रिएट बोलतो ना, तर तशी साडी आहे। इनफॅक्ट सगळ्याच साड्या ज्या मी तुम्हाला दाखवल्या ते इकडे तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावरती एलिफंटची पूर्ण बॉर्डर दिलेली आहे, एम्ब्रॉयडरी केलेली आहे, ह्याच्यावरती सुंदर एम्ब्रॉयडरी केलेली आहे, एकदम मस्तपैकी तुम्ही बघू शकता। आणि मध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला इथे सगळे एलिफंटचीच डिझाईन ह्याच्यावरती मिळते। पदराच्या अपर पोर्शनला तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते आणि त्याच्या लोअर पोर्शनला थोडीशी ब्रॉड अशी बॉर्डर तुम्हाला इकडे त्यांनी दिलेली आहे। हे बघा अशा प्रकारे, तर अतिशय सुंदर दिसते ही साडी नेसल्यानंतर। खूप सुंदर काम केलेलं आहे ह्याच्यावर तुम्ही बघू शकता आणि मध्ये पूर्ण ही बांधणीची प्रिंट तर अतिशय सुंदर दिसते। तर अशा प्रकारे हा तुम्हाला पदराचा पोर्शन मिळतोय, ठीक आहे। आणि मग हा तुमचा प्लीट्सचा पोर्शन स्टार्ट होतो आणि मग खाली त्याच्या एकदम लोअर पोर्शनला बॉटमला अशीच ही डिझाईन आहे, जी तुम्हाला लास्ट पर्यंत कंटिन्यू होत जाते साडीची, ठीक आहे। तर अशा प्रकारे असणार आहे ही साडी, ही बघा। या साडीची लेंथ एकदम छान आहे, व्यवस्थित आहे ही साडी। आणि इथे मग कॉन्ट्रास्ट मध्ये त्यांनी तुम्हाला ग्रीन कलरचा ब्लाउज पीस दिलेला आहे आणि ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी ब्लाउज पीस साठी दिलेला आहे, म्हणजे नेक साठी आणि स्लीव साठी तुम्हाला इथे असा त्यांनी ब्लाउज पीस हा प्रोव्हाइड केलेला आहे साडी बरोबर, ठीक आहे। तर साडीचा हा जो ब्लाउज पीस आहे तो चांगला आहे, म्हणजे क्वालिटी चांगली आहे कपड्याची। तर नक्कीच तुम्ही हा स्टिच करून घेऊ शकता आणि तुम्हाला साईडला सुद्धा इथे त्याला गोटापट्टीची बॉर्डर वगैरे मिळते। तर ही साडी तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन। एक तर रेड ग्रीनच्या कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आहे, अतिशय सुंदर दिसते आणि मेन म्हणजे त्याच्यावरचं जे वर्क आहे ना ते मला अतिशय आवडलं। तर ही साडी तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन। अशा वाटल्या साड्या तुम्हाला, आय होप तुम्हाला या साड्या सगळ्या आवडल्या असेल। खरंच आवडण्यासारख्या आहेत या साड्या। ज्या पण साड्या मी तुम्हाला दाखवल्या त्या सगळ्या फेस्टिवल अप्रोप्रिएट अशा साड्या आहेत। कुठल्याही फेस्टिवलसाठी कुठल्याही फंक्शनसाठी तुम्ही एकदम बिनधास्त वापरू शकता ह्या साड्या आणि खूप सुंदर, मेन म्हणजे इतक्या स्वस्तामध्ये तुम्हाला इतक्या सुंदर साड्या मिशोवरून मिळतात, तर नक्कीच त्या मिस करू नका। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। पुन्हा भेटेन मी तुम्हाला असाच एक नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।